चला आले का सगळे? चला बघा, RCF यानी की राजमुद्रा कॉम्पिटिटिव्ह फोरम आपण आता संपूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाईन स्वरूपामध्ये काम करतो आहे. पूर्ण बॅचेस आपल्या आतापर्यंत आपण ॲग्रीच्याच बॅचेस घेत होतो आपल्या प्लॅटफॉर्मवरून, परंतु आता आपण MPSC UPSCच्या सर्व बॅचेस आपण लॉन्च करणार आहोत. त्यामुळं जे आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्या नावाने आपलं ट्रेडमार्क आहे, त्या ट्रेडमार्क असलेल्या नावांनी आपण थोडंसं, राजमुद्रा नावाचा आपल्याकडे ट्रेडमार्क आहे, मग त्या राजमुद्राचंच आपण ट्रेडमार्क थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून आपण हे करतोय. मग आपण आज आणखी दुसरी एक गोष्ट सांगतो. आज कृषी विद्यापीठ भरतीसाठी नवीन बॅच आपण चालू केलेली आहे. जर कृषी विद्यापीठ भरतीची नवीन बॅच कोणाशी करायची इच्छा असेल तर ती बॅच तुम्ही जॉईन करा. नक्की मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की त्या बॅचमुळं तुम्हाला 100% फायदा होईल, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाही आहे. बघा, आपण जे काही कृषी विद्यापीठाचे PYQ घेतोय, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन, म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचं जे काही आपण विश्लेषण करतोय त्या विश्लेषणाच्या बाबतीमध्ये आपण कंटिन्यू करूया. मागचे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत, 1 2 3 काही व्हिडिओ झाले असेल, मला वाटतं 3 व्हिडिओ झालेत. हा आपला त्याच पेपरमधला 4था व्हिडिओ आहे. आपण 10 प्रश्न आपण पाहतोय, कधी 11 प्रश्न पाहतोय. आजचा जो काही पहिला प्रश्न आहे, या प्रश्नावरती आपण वळूया. डायरेक्ट काय प्रश्न आहे ते प्रश्नावरती जर आपण वळलो तर बरं होईल. यामध्ये तुम्हाला सांगत असताना प्रश्न असा आहे मित्रांनो, प्रश्नांचं स्वरूप तुम्ही लक्षात ठेवा. थोडंसं आवाज माझा घुमत असेल, आपण स्टुडिओ पण नवीन केल्यामुळं आवाज घुमतोय. आपण ते लावायचं जे काही हे असतंय, आवाज साऊंड प्रूफ असतात ते मागवलेत. 1-2 दिवस द्या, हे आवाज वगैरे माईक वगैरे एकदम क्लिअर होऊन जाईल. फक्त 2 दिवस द्या मला. ओके. आता बघा, एकदल व तृणधान्य कोरडवाहू पिकासाठी योग्य जीवाणू खत कोणतं असं म्हणतात. आपल्याकडे तर खतं भरपूर आहेत, पण यांनी एक जीवाणू खत आपल्याला सांगितलंय. आता यामध्ये ॲझोबॅक्टर हा जीवाणूचा आहे, ॲझोला पण आहे, ॲझोला ही एक पान वनस्पती आहे, ॲसेटोबॅक्टर पण आहे, निळे हिरवे शेवाळ पण आहे. आता हे निळे हिरवे शेवाळ हे भात पिकासाठी आहे. ॲसेटोबॅक्टर जर पाहिलं, हे ऊस पिकासाठी आहे. ऊस पीक आपण म्हणू शकतो, किंवा याच्यासाठी शुगर बीट नावाचं जे काही साखरयुक्त पीक आहे त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो. ही एक पान वनस्पती आहे, डबक्यामध्ये येते. पान वनस्पती ही डबक्यामध्ये येणारी ॲझोला ही पान वनस्पती आहे. भात खाचरामध्ये वगैरे आपण वापरू शकतो. आणि हे जे काही ॲझेटोबॅक्टर आहे हे एकदलसाठी वापरतो आपण. हे एकदलसाठी वापरतो. आणि द्विदल, जे काही द्विदल पिकं आहेत याच्यासाठी आपण रायझोबियम वापरतो. आता रायझोबियम तुम्हाला मी याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. असा ज्यावेळेस प्रश्न पडतो त्यावेळेस हे जे काही कंटेंट असतात मित्रांनो, ह्या कंटेंटवरती नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले असतात. आता उदाहरण रायझोबियमवरती आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न असतो. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी मला वाटते की हा जो काही जीवाणू संवर्धक आहे हे 2 पद्धतीने काम करतं. बघा, एक सहजीवी पद्धतीने काम करतं आणि दुसरं असहजीवी पद्धतीने हे काम करत असतं. मग सहजीवी पद्धतीने काम करण्यामध्ये कोण कोण आहे? हे एक रायझोबियम आहे, द्विदल पिकासाठी वापरतात. आणि एक आहे ॲसिटोबॅक्टर, हे ऊस पिकासाठी वापरलं जातं, ऊस आणि साखरयुक्त. यामध्ये असहजीवी पद्धतीने ॲझेटोबॅक्टर एकदल पिकासाठी आता असलेलं उत्तर, ॲझोस्प्रिलम तृणधान्य आणि भाजीपाला पिकासाठी, बायजेरिकिया एकदल तृणधान्य पीक आणि भातासाठी, नीलहरित शेवाळ सायनोबॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला. नीलहरित शेवाळ म्हणजे सायनोबॅक्टेरिया असतं. आणि हे सायनोबॅक्टेरिया म्हणजे ह्याचे प्रकार पडतात. जे काही ॲलोसिरा आहे, किंवा टॉलिफोथ्रिक्स आहे, किंवा नॉस्टॉक आहे, किंवा ॲनाबोना आहे, किंवा प्लेक्टोनेमा नावाचं हे प्रकार आहेत. आता याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला नेऊन सांगतो, ह्याच्या पुढे नेऊन सांगतो. आता जी काही आपण दुसऱ्या साईडला रायझोबियम नावाचा जो काही घटक पाहिला, रायझोबियम हे द्विदल पिकासाठी सहयोगी पद्धतीने आपण काम केलं. आता रायझोबियम हे मुळावरती गाठी असतात, बारीक गाठी असतात आणि त्यामध्ये नारंगी रंगाच्या गाठी असतात मित्रांनो. बघा, ह्या प्रश्नाचं ज्यावेळेस आपण असा उलगडा करतो त्यावेळेस आपण पाहतो की बाबा रायझोबियमचे ॲझोटोबॅक्टरचे गट नाही पडत,
पण रायझोबियमचे असे एकूण 7 गट पडतात. किती? 7 गट पडतात. आता यामध्ये हे द्विदलसाठी वापरणार तुम्ही, चवळीसाठी, हरभरासाठी, वाटाण्यासाठी वापरणार, घेवड्यासाठी वापरणार, किंवा याच्यामध्ये तुम्ही सोयाबीनसाठी वापरू शकता, किंवा अल्फासाठी वापरू शकता, किंवा बरसीम गटासाठी वापरू शकता. म्हणजे कुठल्याही गटासाठी हे जे काही रायझोबियमचे एकूण 7 गट आहेत त्यापैकी विचारू शकतात. पण तुम्हाला परीक्षेमध्ये कसा प्रश्न पडतो, इथं जर प्रश्न असा आला नसता आणि जर असा प्रश्न आला असता की हरभरा पिकासाठी कोणते जीवाणू संवर्धक वापरावे, तर या ठिकाणी हे लोटी, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, चवळी स्पेसीज आहे, हरभरा लोटी आहे, वाटाणा लेगुमिनोसारम आहे, घेवडा फेजिओलाय आहे. यामध्ये इकडं जर आपण पाहिलं सोयाबीन जॅपोनिकम आहे. प्रत्येकाच्या पुढे रायझोबियम लागतं. अल्फामध्ये मिलीलोटी आहे आणि बरसीम जे आहे ट्रायफोली आहे. हे 7 प्रकार मी काय डिटेलमध्ये सांगत बसत नाही. आपण क्वेश्चन ॲनालिसिस करतोय, PYQचं ॲनालिसिस करतोय. बॅचमध्ये असेल तर आपण हे पाठच करून देतो, यामध्ये काही विषय नाही आहे. एक लक्षात ठेवा, हे सगळ्या जे काही गोष्टी आहेत हे 7 गट आपण मी तुम्हाला सांगितले. यामध्ये तुम्हाला सांगत असताना हे जे काही 7 गट आहेत, ह्या 7 गटापैकी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निघालं. ह्याचे आपण गट पाहिले. हे जे काही द्विदल आहे हे रायझोबियमचे गट आपण इथं पाहिलेले आहेत. याच्या रिलेटेड क्वेश्चन होता. याच्या रिलेटेड क्वेश्चन दरवेळेस हमेशा 1000% सांगतो, 100% नाही 1000% सांगतोय मित्रांनो. याच्यावरती प्रश्न असतो म्हणजे असतो. तुम्हाला त्या पद्धतीने याची तयारी करून घ्यावा लागते. लक्षात आलं? आता सेकंड नंबर जे आहे, पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर घेतोय. पुढचा जो काही प्रश्न आहे काय आहे बघा, स्फुरद विरघळणारे जीवाणू खत कोणते, त्या स्वरूपाचं आहे. आता हे काय आहे, हे पण नत्र स्थिरीकरण करणार आहे. हे नत्र स्थिरीकरण करतं रायझोबियम. जी काही वातावरणामध्ये जी काही 78% जी काही नायट्रोजन आहे त्याचं स्थिरीकरण करतं. ॲझोस्प्रिलम हे सुद्धा नत्र स्थिरीकरण करणारा आहे. आणि हे जे काही आहे PSB, फॉस्फरस सोल्युबिलायझर या नावाने आपण याला ओळखतो मार्केटमध्ये. फॉस्फरस सोल्युबिलायझर किंवा आणखी याचे वेगळं नाव आहे, वेगळ्या नावाने ओळखतो. हे जे आहे याला आपण म्हणतो की हे स्फुरद विरघळणारं जीवाणू खत आहे, असं आपण PSB हे आपण म्हणायला लागतो. जर तुम्ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा डायरीचा अभ्यास केला तर तुम्हाला यामध्ये हे संदर्भासहित तुम्हाला पाहायला मिळू शकतं. पुढचा प्रश्न आहे, हे बघा, हरभऱ्यातील घाटे अळी. आपल्याला माहिती आहे घाटे अळीचा कार्यक्रम आपल्याला सगळ्याला माहिती आहे. घाटे अळी काय काम करते, काय नाही काम करत, अर्धी बाहेर राहते का अर्धी मध्ये राहते का पूर्णच ही खाते. सगळ्यात महत्वाचा जर हरभऱ्यावरचा जर शत्रू कोण असेल, जर मला जर कोणी विचारलं हरभऱ्याची सगळ्यात महत्वाची कीड जर कोणती असेल तर ही घाटे अळी आहे मित्रांनो. पार कार्यक्रम फस्तच करून टाकते. आता यामध्ये तुम्हाला सांगत असताना जी काही घाटे अळी आहे, ही घाटे अळी तुम्हाला सांगायचं म्हणजे याच्यामध्ये काय दिलंय, होर्टिसिलियम दिलंय, NPV दिलंय किंवा स्पोडेप्टेरा दिलंय किंवा बॅसिलिस बीटी थेरिजेनेसिस. ओके, हे इथलं शॉर्टकट दिलंय. हे पण होर्टिसिलियम लेकॅनी हे पण शॉर्टकट दिलंय. हे स्पोडेप्टेरा इथं नाहीये. हेचं उत्तर जे आहे ना HNPV आहे, न्यूक्लिअर पॉलीहायड्रेसाइस व्हायरस. न्यूक्लिअर पॉलीहायड्रेसाइस व्हायरस जे आहे ह्याचं आहे. हे काय करावं लागतं, हे कधी फवारावं लागतं, हे फुलोऱ्यात असताना ह्याची फवारणी करायची. जर फुलोऱ्यात असताना जर तुम्ही या हरभऱ्यावरती जर NPV हे जे जीवाणू आहे, हे जे काही जैविक घटक आहे, हे तुम्ही फवारू शकता आणि ह्या हरभऱ्यावरील नियंत्रण करू शकता. लक्षात आलं? हे खूप महत्वाचं आहे. राहुरी विद्यापीठामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हे भेटतं. राहुरी विद्यापीठामध्ये जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल, किंवा राहुरी विद्यापीठाच्या अंतर्गत संशोधन केंद्र वगैरे जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते अवेलेबल होऊ शकतं आणि इतर ठिकाणी सुद्धा अवेलेबल आहे, असं नाहीये. त्यानंतर मित्रांनो बघा पुढचा प्रश्न बघा, प्रश्नांचं स्वरूप बघा ना काय आहे ते. एक घटक घेतला तर एकच घटकावर प्रश्न आहेत. ह्या विद्यापीठाचा नियमच असा आहे. विद्यापीठ तुम्हाला काय विचारतंय, विद्यापीठाच्या 2 परीक्षा, एक नीट लक्षात ठेवायचं बारकाव्याने. आता मला मेसेज करतात की सर कंत्राटी भरती होणार आहे, हे डोक्यातून काढून टाकायचं. तुम्हाला आज सांगतो मी, तुम्ही 100% तुम्ही फसताल. कंत्राटी वगैरे भरती होत नाही. तो जो काही मागे भरती झालेली ना एका डिपार्टमेंटमध्ये झालेली नाहीये. ते योजना दूत किंवा जी काही मागे मुख्यमंत्री प्रशिक्षणामध्ये अनेक याच्यामध्ये जी लागली मुलं 6-6 महिन्यासाठी, त्याचा आणि आपल्या कृषी विद्यापीठ भरतीचा एवढा सुद्धा 0.1% सुद्धा संबंध नाही. लक्षात आलं? तुम्ही बिनधास्त अभ्यास करा आणि बिनधास्त तुम्ही पहा.
ओके, तुमचा परीक्षा कधी होईल हे सुद्धा कळणार नाही. तुम्ही झोपेतच तुम्हाला दगड मारून जातील, कुणी काही कळणार नाही, उठून बघताल पुन्हा झोपेतून सगळं संपल्यावर. लक्षात आलं? त्याच्यामुळे कोणाच्याही याच्यावरती बसायचं. मी आहे ना एवढा मोठा माणूस तुम्हाला सांगायला कधी काय आहे, कसं आहे, कुठे काय आहे. ओके, आता बघा याच्यासाठी आपण काय वापरतो हे बघा. इथं काय, बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करण्यासाठी जैविक घटकाचा वापर केला जातो. आता हा जो प्रश्न आहे ना, व्हेरी व्हेरी IMP आहे. आता बुरशीजन्य रोग म्हणताय मित्रांनो, काय म्हणताय हे बुरशीजन्य रोग म्हणताय, हे खूप महत्वाचं आहे. आता रोग म्हटल्यानंतर याच्यावरती आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, रोग काय आहे. आता इथं मर रोग असेल किंवा मुळकूज नावाचा रोग असेल, मर असेल किंवा मुळकूज असेल. आता इथं ट्रायकोडर्मा आणि ट्रायकोग्रामा फक्त 2 अक्षराचा फॉल्ट आहे. इथं ड्रमा आणि इथं ग्रामा, ग्रामा आणि ड्रामा. आता ड्रामा म्हटलं की ह्याला म्हणायचं जैविक बुरशी. ड्रम आलं, बुरशी कशात टाकायची आपण, ड्रम मध्ये टाकायची असं म्हणायचं. ड्रम मध्ये बुरशी एकत्र करायची असं लक्षात ठेवायचं. हे ड्रम मध्ये बुरशी म्हणजे ट्रायकोड्रामा हे बुरशीसाठी म्हणजे हे मर रोगासाठी आणि मुळकूजसाठी आपल्याला वापरायचं. कशासाठी, मर अँड मुळकूज या रोगांसाठी याच्यावरती उपाय म्हणून जैविक या घटकाचा आपल्याला वापर करायचा, ते म्हणजे ट्रायकोडर्मा. आता यामध्ये ट्रायकोग्रामा काय आहे, खोडकिडा माहितीये का रे तुम्हाला, खोडकिडा आणि बोंड आळी. खोडकिडा सुद्धा याच्यावरती चालतं, याच्यावरती काही विषय नाहीये. आणि आपण बोंड आळी कापसावरची ह्याच्यासाठी सुद्धा आपण कार्ड वगैरे वापरू शकतो. ही जैविक कीड आहे. ही जैविक काय आहे, ही जैविक कीड आहे खोडकिड्यासाठी आणि बोंड आळीसाठी. ह्या दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. ड्रम म्हटलं की ही जैविक बुरशीनाशक आहे असं म्हणायचं. 1 व 2 येऊ शकत नाही, यापैकी कुठलाही येऊ शकत नाही, म्हणून उत्तर क्रमांक ह्याचं 2 आहे. हे मोस्ट IMP करून ठेवा. हे तुम्हाला नेहमी फसवणारी गोष्ट आहे, नेहमी फसवतं. हे काय आहे, कसं आहे, काय आहे ते. ओके, करेक्ट. पुढचा जो काही प्रश्न आहे बघा, पिकावरील संभाव्य रोगाचा प्रतिबंध घालण्यासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती. आता मला सांगा, समजा कोविड झाला, कोविड आपण पाहतो ना, कोविडला आता काल परवाच आपण पाहिलं ना की पहिलं रुग्ण म्हणजे किती तारखेला, 4-5 दिवस झाले, 4-5 वर्षापूर्वी, म्हणजे महाभयानक कार्यक्रम झाला. मग याच्यामध्ये बघा, कोविडसाठी आपण काय वापरली, लस वापरली. ज्यांना झालं नाही त्यांनी लस वापरली, लस घेतली, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आणि त्यांना पुन्हा कोविड झालं नाही. बरोबर आहे का. पण आपण पाहतो दुसरे एक रोग सांगतो, जवळजवळ भारतामधून देवीसारखा रोग नायनाट आहे. पोलिओ सुद्धा आपल्याकडून नायनाट आहे, पोलिओ मुक्त भारत आहे, लक्षात ठेवा. मग मित्रांनो, हे काय आहे, हे होऊ नये म्हणून आपण काय करतो, अगोदरच काळजी घेतो. बरोबर आहे का. पोलिओची लस घेतो किंवा देवीची लस घेतो. आपण लहान बाळ जन्मल्यापासून प्रत्येक महिन्याला आपण पहिले 5 वर्ष त्याला लसच असते. बघा तुम्ही ऑब्झर्व करा, जन्मल्याबरोबर सुद्धा बाळाच्या पायाला लस घेतात. म्हणजे एवढं भयानक कार्यक्रम झालेला आहे आता. म्हणजे हे प्रतिकारक शक्ती, मग याच्यासाठी आपण बियाणामध्ये सुद्धा हेच असेल ना. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं, प्रादुर्भाव दिसतात बुरशीनाशकाची फवारणी करून कसं जमल, रोग दिसल्यावर इलाज करून जमतंय का, रोग आलेलाच असेल ना. इथं संभाव्य रोगाचा, इथं संभाव्य म्हणताय, येऊ नये म्हणून म्हणताय. तर इथं काय म्हणताय, पेरणीपूर्वीच बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. बरोबर आहे का. हे करेक्ट आहे. इथं का हे करेक्ट नाहीये, रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी, आल्यानंतर उपटणार, येण्याच्या अगोदर कार्य आहे. प्रादुर्भाव दिसताच कीटकनाशकाची फवारणी करावी. अरे भया, तू कशाला हे करायचंय. आता यामध्ये हे दिसताच कशाला, हे संभाव्य रोगाचा धोका कमी करण्यासाठी आपण याच्यासाठी बीज प्रक्रिया करतो भावांनो, बीज प्रक्रिया करतो. उदाहरण 250 ग्रॅम जीवाणू संवर्धक वापरतो 10 किलो बियाण्यांसाठी, 10 किलो बियाण्यांसाठी वापरतो. आणि बीज प्रक्रिया याच्यासाठी करतो की बाबा जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया किंवा करतो किंवा बुरशीनाशकाची आपण बीज प्रक्रिया करतो. जी काही संभाव्य जी काही रोग आहेत होऊ नये, ज्वारीवर कानी रोग होऊ नये म्हणून आम्ही गंधकाची बीज प्रक्रिया करतो. म्हणजे हे गंधका जर वापरला तर कानी रोग होत नाही, हा विषय आहे. लक्षात आलं. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही जी आहे पेरणीपूर्वीच जी बुरशीनाशकाची म्हणजे बीज प्रक्रिया आपल्याला करणं गरजेचं आहे. पेरणीपूर्वी केलेली प्रक्रिया म्हणजेच बीज प्रक्रिया असं आपण म्हणायला लागतो. आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे, हा प्रश्न व्हेरी व्हेरी IMP आहे आणि खूप मुलांचा चुकतो. मला माहिती आहे तुमचा बी चुकला असेल.
काही मुलांचं, मला सांगा बरं याचं उत्तर काय, कमेंट्स करा बरं, चला कमेंट्स करा. चुकू द्या, काही फरक पडत नाही, चुकीचं काहीच फरक पडत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, चुकीमुळं काहीच होत नाही, चुकलं काहीच घेत नाही. मुलाचे पाय प्रमाणित सत्य असतात. काय म्हणलो मी? मुलाचे पाय प्रमाणित सत्य असतात. ही ट्रिक्स आहे याची. मुलाचे पाय प्रमाणित सत्य असतात, सत्य असतात. आणि याचे नंतर पी पा नी ही, पिपानी ही, हे त्याचे कलर टॅग आहेत. पिपानी ही. आता मुलाचे पाय प्रमाणित सत्य असतात म्हणजे मुलाचे म्हणजे मूलभूत, पाय म्हणजे पायाभूत, ह्याच्यात नाही मूलभूत आहेत. हे कटलं, हे मूलभूत आहेत, हे इथं पायाभूत आहेत, हे दोन वरचे कटले. मुलाचे पाय प्रमाणित आहेत. बघा, मुलाचे पाय इथपर्यंत बरोबर आहे, इथं प्रमाणित, हे सत्य आहेत, सत्य प्रमाणित आलंय. याच्यामुळं मुलाचे पाय प्रमाणित सत्य आहेत म्हणून इथं पिवळा, काय म्हणायचं, म्हणून इथं पिवळा. पांढऱ्या पायाचा पांढरा, पांढऱ्या पायाचा पांढरा, प पाय पांढरा, पाय पांढरा. प्रमाणित प्रमाणित निळा, निळा. बघा, नी याच्यामध्ये कुठं आहे का, सत्यप्रत मध्ये न आहे का, पायाभूत मध्ये न आहे का, मूलभूत मध्ये न आहे का, नाही. म्हणून प्रमाणित मध्ये न आहे म्हणून निळा. जिथं न आला तिथं निळा. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवावे लागतात, नाहीतर तारे मोजण्याच्या नादात चंद्र हरवतो. दाद्या ताई इकडं बघ. ओके, काय होतं इथं, तारे मोजण्याच्या नादात चंद्र हरवतं. पिपानी तर झालं, नच निळा झालं, पांढरं पायाचं झालं, मुलगा पिवळा, मुलाचे पाय प्रमाणित सत्य, पिवळा पांढरा निळा हे झालं. आणि सत्य हिरवा, हिरवा रंग हा काय दाखवतो तर आपल्या ॲग्रिकल्चरची सत्यता दाखवतं. आपल्या ॲग्रिकल्चरचा आहे हा झोन, म्हणून हे जो आहे हे उत्तर याचं 3 क्रमांक आहे. शास्त्रीय दृष्ट्या बीज उत्पादन कार्यक्रमातील टप्प्यांचा योग्य क्रम लावा. मी तुम्हाला 2 ट्रिक्स सांगितल्या. हा प्रश्न कुठेही आणि कधीही, केव्हाही, कसाही, कुठेही पडतो, यामध्ये शंका नाही, यामध्ये डाऊट्स नाही. आज लिहून घ्यायचं पवार मास्तर कडून तुम्ही. ओके पोरांनो, त्यानंतर पुढचा प्रश्न घेतो दादांनो ताईंनो. बघा, बीज उत्पादनावरतीच आहे. बीज उत्पादन कार्यक्रमात विलगीकरण अंतर हे मुख्यत्वे कुठल्या बाबीशी निगडीत असतात किंवा निगडीत आहेत. आता बीज उत्पादन आपण कधी कधी काय कशासाठी घेतो, किंवा आपण एक सुधारित जातीचं किंवा संकरित जातीचं बीज उत्पादन तंत्रज्ञान आपण चालू केलं. अगोदर त्या ठिकाणी ते पीक घेतलेलं नसावं, भेसळ नसावं, हे प्राथमिक अंदाज आहेत. बीज उत्पादन विलगीकरण अंतर किती असावं, मीटर 100 मीटर आहे का 400 मीटर आहे, म्हणजे हे विलगीकरण अंतर हे आपण ह्याने सरळ सांगताय की बाबा हे विलगीकरण अंतर मुख्यत्वे कुठल्या बाबीशी निगडीत आहे असं सांगताय. म्हणजे 200 ठेवावे का 10 ठेवावं का 100 ठेवावं का 400 ठेवावं, हे कुठल्या बाबीवरती आहे असं सांगताय. मग ह्याने 4च बाबी दिलेत आपल्याला. ह्यात आपण कुठल्या बाबी आहेत आपलं डोकं नाही चालवायचं, ह्याने डोकं चालवलेलं आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला या 4 मधून आपल्याला एक उत्तर सांगायचं आहे. नाहीतर तुझं डोकं तुझ्याजवळ ठेव बाबा, ह्याचं इथं जे सांगितलंय ते आपल्याला लावायचं आहे भाऊ. ओके, पिकाच्या वाढीचा कालावधी. आता ह्या पिकाच्या वाढीचा कालावधीचं विलगीकरण अंतराचा संबंध आहे का बघू. पिकाची परागीभवन पद्धत, पिकांच्या रोगा व किडीचा प्रादुर्भाव यापैकी नाही, हे तर होऊ शकत नाही.
पिकांच्या रोगाचा आणि किडींचा प्रादुर्भाव याचा काही संबंध नाही. हे दोन थोडेसे वाढीचा कालावधी आणि पिकांची परागीभवन पद्धत. मग वाढीचा कालावधीचा आणि याच्यामध्ये कुठे संबंध येतो का? पीक म्हणजे लवकर तयार होणाऱ्या पिकाचं अंतर कमी आहे का, किंवा उशिरा तयार होणाऱ्या पिकाचं अंतर जास्त आहे का? असं नाहीये. परागीभवन कसं होतं? स्वपरागी आहे का परपरागीभवनाने तयार होणार आहे, म्हणजे ॲलोगॉमी आहे का ॲटोगॉमी आहे, ह्या जी काही कन्सेप्ट आहेत याच्या आधारावरती आहे. म्हणजे पिकाची परागीभवन जी काही पद्धत आहे याच्यावरती हा प्रश्न थोडासा विचार करण्यासारखा आहे. हे तुम्हाला पुस्तकात भेटत नाहीयेत, परंतु या प्रश्नांचं उत्तर काढत असताना फक्त डोक्याचा वापर करावा लागतो योग्य. ओके, म्हणजे डोक्याचा जर योग्य वापर केला, 1300 ते 1400 ग्रॅम असतं ना बदामी कलरचं, त्याचा वापर केला तर योग्यरित्या सगळ्या बाबी होऊ शकतात. यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. त्यानंतर बघा इथं आला बघा, पशुसंवर्धनवर सुद्धा प्रश्न असतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या विद्यापीठाच्या कृषी सहाय्यक बॅचला पशुसंवर्धन वरती सुद्धा प्रश्न असतात. पशुसंवर्धन वरती जवळजवळ मला वाटतं 7-8 क्वेश्चन असू शकतात, एक डोकं लावायचं. ओके, कारण की पशुसंवर्धन हा विषय संशोधनाचा विषय असतो विद्यापीठाचा. त्यामध्ये नवीन नवीन जाती, नवीन नवीन व्हरायटीज, नवीन नवीन जे काही आहेत त्याच्यावरती संशोधन होतं म्हणून विचारलं जातं. आता बघा, गीर गाईचं मूळस्थान कोणतं आहे? आपल्याला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे, मास्तर गिरचं जंगल. ह्याच्यामध्ये ही आढळते, अतिशय झोपाळू जात आहे, खाते पिते आणि झोपते असं म्हणायला हरकत नाहीये. आता याच्यामध्ये ही तर ह्याच्यासोबत ही गुजरातमध्ये ह्याच्यासोबत आहे एक, त्याला आपण म्हणतो कॉन्क्रेज. ही सवाई चाल आहे, सवाई चालीसाठी प्रसिद्ध. महाराष्ट्रामध्ये ही गुजरात, ह्याचं उत्तर गीर गुजरात मधली आहे, काँग्रेस सुद्धा गुजरात मधली आहे. आता ही तर महाराष्ट्रामध्ये ही खिल्लार आहे, खिल्लार आहे. आपल्या लातूरची देवणी आहे मित्रांनो, देवणी पण ही इथलीच आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर लाल कंधारी. विदर्भात गेलो तर आपण मला वाटतं गवळाऊ वर्धा वगैरे या साईडला आढळते. हे गुजरातमध्ये काँग्रेस आणि ही गीर जातीची. आता कर्नाटकमध्ये खिल्लार सारखीच दिसते बघा, तुम्ही कधी पाहिलं असेल खिल्लार सारखी कर्नाटकमध्ये. म्हणजे आपण अमृत महाल म्हणतो, काय म्हणू आपण त्याला, अमृत महाल म्हणू. खिल्लार सारखी सिंग वगैरे सगळी दिसायला, पण कलर थोडासा असतो वेगळा. अमृत महाल, कृष्णा नदी तिकडे आहे कर्नाटक मधून बघा, म्हणून इथं कृष्णा काठीच असतं, पण त्याचं नाव काठी झालं आता, कृष्ण काठी. आता राजस्थानमध्ये सुद्धा काही गाईच्या म्हशी, गाई राजस्थानमध्ये पण आहेत ना, काही आहेत. आता याच्यामध्ये राठी सारखी जी काही जात आहे, राठी या खोऱ्यामध्ये राठी सारखी जात आढळते. परंतु तुम्हाला जे काही हे पशुसंवर्धन आहे यांच्या रोगावरती, यांच्यावर जे काही रोग आहेत पशुवरती, गायवरती, म्हशीवरती, शेळ्यावरती, मेंढ्यांवरती, वराहांवरती जे काही पडणारे जे आहेत याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर सेकंड क्रमांक पुढचं जे काही आहे त्याच्यावरती बघूया. बघा किती सिंपल क्वेश्चन आहे, पण असा सिंपल क्वेश्चन आता याच्याऐवजी जर तुम्हाला विचारलं, उंटाचा गाभणकाळ किती आहे हे माहितच नाही, डुक्कर वराहाचा गाभणकाळ किती आहे हे जर विचारलं तर आपली वाटच लागली म्हणायचं ना यामध्ये. किंवा जर खूप वाघासारखा अभ्यास करत असेल तर वाघाचं किती आहे, किंवा सिंहाचा किती आहे. जर सिंहासारखा अभ्यास करत असेल वाघ तर सिंह, हे वाघ सिंह याच्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं, किंवा याच्यामध्ये इथं उंट सांगितलं, डुकराचं सांगितलंय तुम्हाला, बरोबर आहे का. त्यानंतर सगळ्यात उंच प्राणी जर घेतलं जिराफ, ह्याचा गाभणकाळ किती आहे असं येऊ शकतं परीक्षेमध्ये. ढोबळमानाने आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. किंवा सगळ्यात जास्त गाभणकाळ असतं म्हणजे सगळ्यात ताकदवान प्राणी जे काही आहे त्याला आपण हत्ती असं म्हणू शकतो. हत्तीचा गाभणकाळ किती आहे, उंटाचा किती आहे, अगोदर हे तपासून घेऊन नेमकं काय भानगड आहे ते आपण. ओके, बरोबर आहे का. नंतर आपण ॲनालिसिस करू बाकीचं काय आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे ते, बरोबर आहे पोरांनो. आता गाई इथं बघा, याला म्हणू आपण 10 महिने 10 दिवस. इथं गाय आहे, गाय 9 महिने 9 दिवस एवढा कालखंड आहे. म्हैस जे आहे ते 10 महिने 10 दिवस आहे हे गाभणकाळ. मानवाचं सुद्धा, मानव आणि गायीचं एवढं स्थान आहे म्हणून आईचं स्थान दिलं जातं, एवढी पवित्र आहे हिंदू धर्मामध्ये. म्हैस आहे किंवा शेळी आहे, शेळी माहिती आहे का रे पोरांनो, शेळी आणि त्याच्यासोबत असते ती मेंढी. हे 5 महिने 5 दिवस. दिवसामध्ये जर घेतलं
तर हे मला म्हशीचा आहे 310 दिवस, 30-10-300, गाईचा आहे 280 दिवस, शेळीचा आहे 150 दिवस. लक्षात आलं? हे असं घेतलं तर तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे काही सिंह आहे, सिंहाचं मला वाटतं 108 दिवसाचा कालावधी आहे फक्त. वाघाचा 113 दिवसाचा आहे, 113 दिवस. हत्ती 640 दिवसाच्या जवळपास हत्तीचं गाभण काळ आहे. जिराफ 430 आहे, 430 याचा आहे. आणि उंट आणि वराह म्हणजे ह्याची प्रजनन क्षमता खूप जास्त आहे बरं का वराहाची, तुम्हाला सांगतो. म्हणजे जवळपास 250च्या जवळपास. शेळीसारखंच आहे, नाही शेळी 150 आहे, 250, 240, 240 वराह आहे, वराह. आणि उंट राजस्थान मधला जो काही हा ज्याला आपण राजस्थानचं जहाज म्हणतो, हे उंट मला वाटतं 400च्या जवळपास, 410 आहे. आणि मला वाटतं आणखी एक चिंपाजी, माकड मानवासारखाच आहे, माकड मानवाची प्रजाती. ह्या माकडाचं आपल्याला माहिती पाहिजे. माकड किती असू शकते, काही बी येऊ शकते भावांनो. सांगता एकदा परीक्षेमध्ये आलं तर उंटाचा किती कालावधी आहे म्हणून, खूप मुलं चुकले. प्राणी आहे ना, येऊ शकत, काय येऊ शकत नाहीये मला सांगा, काय येऊ शकत नाहीये. 165 165 दिवस. सस्याचं आलतं मागच्या वेळेस, विचारलं होतं ससा एका वर्षातून किती दावितो. आपल्याला गाभण काळ माहितीये 30 दिवस आहे. काही मुलांनी लिहिलं 12 वेळा. कसं 12 वेळा? दर महिन्याला तेच काम आहे का? आता बघा, दर महिन्याला कसं होईल? 12 म्हणजे 12 वेळा. खूप मुलं ऑप्शन होतं पहिलेच 12. 6 वर्षातून किती वेळा होतो? 12 वेळा. म्हणे कसं 12 वेळा होईल? कारण की गाभण काळ व्हायला 1 महिन्याचा कालावधी आहे ना भावांनो. म्हणजे एकदा विल्यानंतर 1 महिन्याचा पिरियड जाईल ना, म्हणजे त्याचा हाफ पार्ट करायचं भागिले 2, म्हणजे 6 वर्षातून किती? 6 वेळा वितो. किती वेळा वितो? 6 वेळा वितो. हे लक्षात ठेवा. परीक्षेत लिहून टाकलं 12 वेळा म्हणून. कशाचं 12 काय? जाते मग वापस येऊन म्हणते यार सिली मिस्टेक झाली म्हणते. तुझी आयुष्यात सिली मिस्टेक होते बघ दादा. लक्षात आलं का? म्हणजे हे जे आहे हे लक्षात ठेवायचं. असे जे काही क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन हे अनालिसिस करत असताना एक थोडंसं लक्षात ठेवायचं. आता हे मागील काही वर्षापासून महाराष्ट्रात डाळिंबाच्या कुठल्या जातीचा वापर होतोय? हे भगवा, ही पण ह्याचीच आहे, डाळिंबाची आहे. मृदुला पण ह्याचीच आहे, आरक्ता पण ह्याचा आहे. भगवा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये रंग वगैरे ह्याचं उत्कृष्ट असल्यामुळं हे मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये ही लागवडीसाठी वापरण्यात येत आहे मागील खूप दिवसापासून. ओके, लक्षात आलं? मागील खूप दिवसापासून डाळिंबाच्या कुठल्या जातीचं उत्पादन वाढत आहे? तर ह्याचा आहे भगवा उत्तर. हे जाती पाठच करावे लागतात बाबांनो. हे खुंट बघा, खुंट, एक खुंट बोनसाय, खुंट. खुंट माहिती आहे तुम्हाला? खुंट काय आहे? खुंट ही असते कलम. कलम करतो आपण, बरोबर आहे? कलम करतो ना आपण, हे कलम करतो. ह्याचं उत्तर तुम्ही सांगा. मी तुम्हाला उत्तर नाही सांगणार, मी उद्याच्या लेक्चरमध्ये याचं उत्तर सांगेल. याला म्हणायचं सायन. सायन. आणि हे ज्याच्यावर हे जे खालचं असतं ना, हे ह्याच्या जमिनीमध्ये असतं, याला म्हणायचं खुंट. खुंट. ह्या दोन्हीचा सस्पेन्स ठेवूया पुढच्या लेक्चरमध्ये. आता तुम्ही याच्यातून ठरवून घ्या. कलमीकरणाच्या रोपातील शेंड्याकडील रोप आणि कलमीकरणाच्या रोपातील मुळाकडचे रोप, ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये किंवा कलमीकरण केलेले रोप हे दोन्हीचं जॉईंट करून केल्यानंतरचं रोप म्हणते, तिसरं ऑप्शन. हे कसं होऊ शकतंय? आणि यापैकी नाही म्हणताय. आता तुम्ही मला सांगा, ह्याला जर सायन म्हणत असतील, ह्याला खुंट म्हणत असतील, तर ह्याचं उत्तर काय पाहिजे? ज्याला डोका आहे त्यांनी उत्तर कमेंट्स करा बरं, कोणतं येते बघू. शेवटचा क्वेश्चन आहे, कमेंट्स करा बरं दादा ताईंनो, कमेंट्स करा बरं. हे सांगितलं याचं विश्लेषण. चला कमेंट्स करा बघू, काय कमेंट्स करताय बघू. बघू काय कमेंट्स देत आहे, बघतोच. किती लोकांचं 2 येत आहे? माझं 2च आहे बरं का. माझं उत्तर 2च आहे. तुमचं काय आहे बघा. ओके, म्हणजे 2च आहे. उद्या आणखी याचं विश्लेषण करतो काय आहे ते, उद्या बघूया. काही कोणाला काही अडचण असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की कळवा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना सांगा हे जॉईन कर बाबा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर, बेल आयकॉनवर क्लिक करा, एवढंच सांगेल. बाकी काहीच नाही सांगणार. आज नवीन बॅच मी लॉन्च केलेली आहे, कृषी विद्यापीठाची फाउंडेशन बॅच आहे. बेसिक फाउंडेशन. बेसिक म्हणजे ज्याला तुम्हाला सांगतो एकदम बेसिक बारीक बारीक गोष्टीपासून घेणार आहे, एकदम जे 0 मधून सुरुवात करायची आहे. म्हणजे एवढं काही, म्हणजे त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही, याची गॅरंटी आपली असणार आहे. लक्षात आलं? कृषी विद्यापीठ डिप्लोमा आणि डिग्री भरतीसाठी
लक्षात आलं? हे आपण या ठिकाणी थांबूया. ओके, आपण उद्याच्या सेशनमध्ये पुढचे जे काही पार्ट आहेत ते पार्ट आपण बघूया. क्वेश्चन कसे असतात तुम्हाला समजतंय. आणखी नवीन नवीन क्वेश्चन, नवीन नवीन काही गोष्टी आपल्याला बघायच्यात. ओके, आपण या ठिकाणी थांबूया. ओके, तोपर्यंत सगळ्यांना राम राम. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ते व्हिडिओ जे टाकलेत ना मित्रांनो, आपण काल ह्याचा एक व्हिडिओ टाकलाय बघा, पाहिलं का तुम्ही? ते सांगायचं राहिलं होतं. मुख्यमंत्र्याचा इतिहास, कोणता मुख्यमंत्री काय, ते खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बरं का. एकदा पाहून घ्या काय व्हिडिओ काय म्हणतात. आपल्या यूट्यूबवरती आहे ना, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ते मुख्यमंत्र्याचा पूर्ण इतिहास कळून जाते. वर्षा काय आहे, सागर काय आहे, सह्याद्री काय आहे. ओके, मी थांबतो इथं. ओके, पुन्हा डिस्कशन करू पुढच्या लेक्चरमध्ये.